रामकृष्ण हरी माऊली ॲग्रो कराडमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आम्ही आलो आहे धोंडेवाडीत, तालुका कराड, जिल्हा सातारा. हे रान आहे श्री गणपत हुलवान वाटार, तालुका कराड, जिल्हा सातारा यांचे. इथं हा आपला रोटारेजर सरी सोडण्यासाठी आला आहे. आपण ह्या ट्रॅक्टर मालकाची रोटारेजर आणि 8 फूट रोटरबद्दलची काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घ्यायला आलोय आणि त्यांना बोलवून आपण त्यांच्या रोटारेजर आणि रोटरबद्दलची प्रतिक्रिया त्यांच्या तोंडून ऐकूया. माऊली रामकृष्ण हरी, आपलं नाव, गाव, तालुका, जिल्हा आणि फोन नंबर सांगा. माझं नाव आहे जयवंत जालिंदर यादव, राहणार काले, तालुका कराड, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर आहे 8806667006. तुम्ही रोटारेजर घेऊन किती महिने झाले? रोटारेजर घेऊन 3 महिने झाले ती. बर, या रोटारेजर बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? रोटारेजर एक नंबर चालतोया, लोड फ्री ट्रॅक्टर चालतोया, कामाची क्वालिटी एक नंबर होत्या, डेपला बी चांगला जातोया. बर. हा, आणि यानं किती फुटापासून किती फुटापर्यंत सरी सोडता येत्या? ह्यानं 3.5 फुटापासून 5 फुटापर्यंत सरी सोडता येते. बर. आणि 8 फूट रोटावेटर बद्दल काय बोलायचं म्हटलं तर? 8 फूट रोटावेटर बद्दल बोलायचं म्हटलं तर 8 फूट रोटर माझ्याकडे आहे. पहिला दुसऱ्या कंपनीचा माझ्याकडे रोटारेजर होता आणि रोटर पण होता. ते दोन्ही विकून मी ह्याची माहिती मिळाल्यानंतर हे प्लॅनेटरी गेअरचा रोटर आहे, लोड फ्री ट्रॅक्टर चालतोय, डेमो घेऊन बघितल्यानंतर सगळं बघितल्यानंतर मग हा निर्णय घेतलाय. मी बॉसचा 8 फुटी रोटर घेतलाय आणि बॉसचा रोटारेजर पण घेतलाय. बर. यानं डिझेल नेमकं वाचतंय का? लोड जर कमी असेल तर यानं डिझेल ऍक्च्युली मैदानी जंग मध्ये वाचतंय का ट्रॅक्टरचं? ट्रॅक्टर जर लोड फ्री चालला, ट्रॅक्टर इझी मध्ये चालला तर डिझेल वाचणारच आहे. बरोबर. डिझेल वाचतंय का तर 100% वाचतंय. वेळ वाचतोय का तर वाचतोय. डिझेल एकरी नाही म्हटलं तरी 4-5 लिटर तर डिझेल वाचतंय आपलं. आणि कामाची क्वालिटी पण चांगली होती. किती फुटाला वाचतंय 4-5 लिटर? 4.25-4.5 फुटाला वाचतंय. बर. आणि 8 फूट जर जोडला तर त्याला सरासरी किती डिझेल लागतंय? आता 8 फुटी रोटर आहे तो 2 साऱ्या एकदम घेऊन जातोय. खोडकाच्या रानावर मारायला जावा, मशिनीनं तुटलेल्या रानात मारायला जावा. बरोबर. 4.25-4.5 फुटाची सरी असली तरी 2 साऱ्या एकदम घेऊन जातोय. आणि 2 साऱ्या घेऊन गेल्यावर डिझेल वाचणारच आहे. बरोबर. तर माऊली यादव महाराज, एक सांगा, तुम्ही बाकीचे ट्रॅक्टरवाले असतील, शेतकरी असतील, आपला हा व्हिडिओ बघतील, तर तुम्ही त्यांना तुमचा संदेश काय द्याल बॉस रोटावेटर बद्दल? हा चांगला आहे, खराब आहे, घ्या, घेऊ नका, तर असं तुम्ही काय सांगाल? हो का, ज्या शेतकरी जो चांगली शेती करतोय शेतकरी, त्यानं काम आपलं बघितलंय, तो हाच रोटर पाहिजे म्हणतोय. ह्याच रोटरनं काम करायचंय आपलं. बरोबर. दुसऱ्या रोटरचं काम एवढ्या क्वालिटीचं होत नाही. दुसऱ्या रोटरचं काम 2 वेळा केलं पाहिजे, तेव्हा ती एकदा काम केलं तरी त्यात होतंय. म्हणजे शेतकऱ्यांचे पैसे वाचतात, शेतकऱ्यांनी कामाची क्वालिटी चांगली मिळते. त्यामुळं शेतकऱ्यांची पण ह्या रोटरला पसंती आहे. बरोबर. तर तुम्ही काय सांगाल बाकीच्या रोटरवाल्यांना, ट्रॅक्टरवाल्यांना, की कुठला रोटर घ्यायला पाहिजे आणि कुठला फायद्याचा आहे आणि कुठला तोट्याचा आहे? रोटर बॉसचाच घेतला पाहिजे मी तर म्हणेन. का तर ह्या रोटरला रेझरला माग नाही सरकवायची सिस्टीम आहे. सरकवायची सिस्टीम अशी आहे की जो टायर ट्रॅक्टरचा सरीतनं चालेल त्याच्या मागनच तो रेझर येणार. म्हणजे रानात तुडवा होत नाही, काय होत नाही. एक नंबर तोंड करायला सुद्धा त्रास होत नाही. बरोबर. चालतंय यादव साहेब, रामकृष्ण हरी, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.